समजा मातीचा घडा, मातीची घागर, मातीचा माठ, काही म्हणा, त्याला समजलं की मी मरणार आहे. तुम्ही ऐकू राहिले का? मातीच्या घड्याला समजलं की मी मरणार आहे. तुम्ही म्हणशाल महाराज तुमच्या गोळ्या संपल्या का? घड्याचा आणि मराचा काय संबंध? त्याच्यात जीवच नाही तर काय विषय, ते जड आहे. तुम्ही समजा, फक्त समजायला काही औषध लागतं का? मातीच्या घड्याला समजलं की मी मरणार आहे, आणि मी मरणार आहे हे समजल्यावर त्या घड्यानं गुरुचा शोध घेतला. कारण मार्गदर्शन सद्गुरूच्या कृपेनं अज्ञान जात असतं, आणि त्याला मार्गदर्शक भेटला. आणि त्या घड्याला त्या मार्गदर्शकानं सांगितलं की बाबा, तू घडा व्हायच्या अगोदर तू काय होतास? बोला ना. माती होतास. आता घडा झाला, आता काय आहेस? माती. आणि तू मेल्यावर काय होणार आहे? माती. म्हणजे आधी माती होती, मधी माती आहे, आणि शेवट सुद्धा काय आहे? माती. म्हणजे तिन्ही टायमाला माती. मग दुःख कशाचं? जन्माच्या आधी काय? माती. म्हणजे माती आधी बी, घडा होता तेव्हा बी, आणि फुटला तेव्हा बी. म्हणून यो घडा आपल्या संघच आहे सारखा, मरेपर्यंत सोबत आहे महाराज. ते फोडतोय ना लोक, तेव्हा हे सांगतात की बाबा हे आधी बी माती, आता फुटल्यावर बी माती, आणि खांद्यावर आहे तेव्हा बी माती. पण माणसं ध्यानावर राहत नाही ना. ते घडा हे दाखवण्यासाठी फिरविला घट, फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. म्हणून माती हे घड्याचं कारण आहे का कार्य? हो बोला. अरे कारण आहे ना. कारण. माती हे घड्याचं कारण आहे, आणि कार्यात कारण असतं, आणि कार्य संपल्यावर बी कारण असतं. तसं हे इथं बसलेले सगळे घडे, आपल्या जन्माच्या आधी बी आपण देवच आहे. आपण आता आहोत तरी आता बी आपल्यात देव आहेच, आणि आपण मेल्यावर बी देव तसाच राहणार आहे. फक्त आकार जाणार आहे, आपण राहणारच आहोत. आपण जाणार नाही. अमर आहा, अमर आहा. तुम्ही म्हणता जाणार नाही, पण गेले ना, याची काय वाट आहे? गेले नाही, फक्त आकार गेला. आणि घड्याचा आकार फोडल्यावर उरलेली माती, पहिल्यानं जेवढी माती घडा बनवायला घेतली होती त्याचं माप करून ठेवायचं, आणि घडा फुटलेली माती त्या मापाला मोजायची, तितकीच भरती. ध्यानावर आहे का तुम्ही? बस असंच आहे महाराज. वजनात कमी जास्त नाही. आकार बदलला म्हणून देव नाही बदलला, कार्य संपलं महाराज. विठ्ठल विठ्ठल. कार्य संपलं या शब्दाचा अर्थ समजून घ्या. कार्य संपलं म्हणजे घडा हे कारणाचं, मातीरूपी कारणाचं कार्य आहे, आणि ते कार्य संपलं म्हणून पुन्हा काय झाली? तसं आपलं बी मनुष्य शरीराला येण्याचं कार्य संपलं. लोक म्हणते अवतार कार्य, आणि इथं संपलेला पर्याय नाही. बरं, संपलं. रामायणात असं एक उदाहरण आलं, तुम्ही चांगलं ऐकता म्हणून सांगतो, आणि ते बी आणखी 20 मिनिटं सांगतो, फक्त 11:45 सोडून देतो. हे पहा, वालीची पत्नी. कथा लय लांबलंच आहे, पण आपलं कुठं रामायण आहे? ताकापुरतं रामायण. प्रभू रामचंद्रानं वालीला मारलं, आणि ते प्रेत समोर पडलं, आणि तारा आली तिथं. पत्नी होती शेवटी, पतिव्रता. छाती पडू लागली, रामाला दोष देऊ लागली. नुसतं दोष देऊन भागलं नाही, श्राप दिला. अरे, रावणाकडून सीता परत आणली तरी तुझ्याजवळ ती वागणार नाही, पुन्हा वनवासाला जाईल. तारेनं श्राप दिला महाराज. आणि प्रभू रामचंद्र तारेला शांत करतात. शांत हो, शांत हो. ती म्हणती, एक तर तुम्ही मला माझ्या पतीकडे पाठवा, म्हणजे मला मारा. त्यावेळेला
रामचंद्र प्रभूने जे तत्वज्ञान सांगितलं, तारा तू मला सांग, तू पती कोणाला मानतेस? वालीला मानतेस ना? मग वाली हे काय पडला इथं? ती म्हणे वालीला पती मानते, ते समोर पडले ठीक आहे, पण जीव नाही ना राहिला. म्हणजे मग तू जीवाला मानते का पती? तू जर वालीला पती नसन मानत आणि वालीच्या जीवाला पती मानत असल तर वालीचा जीव मेलेला नाही, तो जिवंत आहे, कारण जीव मरत नाही. आणि जर तू वालीला पती मानित असेल तर ती इथं पडेल. महाराज हे ज्ञान राम प्रभूनं त्या तारेला सांगितलं आणि मग तिचं अज्ञान निवृत्त झालं आणि तिने प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं. असो, बराच विषय आहे, अर्थ एवढाच, अमर आहा अमर आहा. संत महात्मे त्या अमरत्व तत्वातून देवाशी भांडतात. तू कवरा एका ठिकाणी अमर तू खरा, अमर तू खरा, अमर तू खरा, अमर तू खरा. नोहे कैसा मी नोहे, कैसा मी नोहे, कैसा मी तारा, कैसा मी नोहे, कैसा मी नोहे, कैसा मी तारा. चाल जाऊ संत पुढे, पुढे वाद निवडती कोणे. नोहे कैसा मी नोहे, कैसा मी नोहे, कैसा मी तारा. नोहे कैसा मी नोहे, कैसा मी नोहे, कैसा मी तारा. चाल जाऊ संता पुढे वाद निवडती सांगतील कोणे. अमर तू खरा नोहे, कैसा मी दातारा. चाल जाऊ संता पुढे वाद सांगेन निवाडे. तुझं रूप जरी नाही तरी माझे दाव काही, तुझं नाव जरी नाही. तुला जसं नाव नाही तसं मला कुठं नाव आहे? आपण जन्माला आलो तर काय नाव आहे का आपल्याला? नाही. मग ठेवलं उपजली या बालकासी, नाव नाही तया पासी, ठेविलिया नावासी ओ देत उठी. पण आपलं खरं स्वरूप अमर स्वरूप आहे, तो परमात्मा आपलं स्वरूप आहे. आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत. आणि म्हणून उपाधीचा आपण ज्या ज्या वेळेला अभिमान घेऊ, मी माझेपणाचा अभिमान घेऊ, अहंता ममता ज्या वेळेला धारण करू, त्यावेळेला आपल्याला दुःख होणार होणार होणार. कारण दुःखाचं कारण हे द्वैत आहे आणि सुखाचं कारण हे अद्वैत आहे. विठाला विठाला. बरं, मग हा अनुभव येण्यासाठी काय करावं लागेल? दुसऱ्याच्या न म्हणा देह माझा ऐसा, 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 माझा न म्हणा देह माझा ऐसा, न म्हणा देह माझा ऐसा. मग भरवसा कळेल, मग भरवसा कळेल, न म्हणा देह माझा ऐसा, न म्हणा देह माझा ऐसा. मग भरवसा कळेल, मग भरवसा कळेल, न म्हणा देह माझा ऐसा, न म्हणा न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. तुकोबाराय सांगतात, देहाला माझं म्हणू नका म्हणले. मग नाही देहाला तर घराला म्हणा का? मग